नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर सर आता नाश्ता केलाय बघा. पहिला नाश्ता केला. दीदी आज घरीच आहे आणि गेली शाळेत. तर याने बघा वकला नालायक नको मटण ना ह्याला की मटण नका देऊ त्याला की मटण देतात जाणून बुजून सकाळ बघतो. चला आता काम करते बघा. आज जरा बरं वाटायला लागले. काल काय बरं वाटत नव्हतं म्हणून लई शूट नाही केलं. आज आहे बरं वाटते. तरी बी दवाखान्यात जाणार आहे कारण की याने आल्या मला इथे चावला आहे. तेव्हा तिथं जाऊन बघून विचारून यायला लागेल मला इंजेक्शन घ्यायचं आहे का नाही. मस्ती म्हणजे चावला नाही, दात लागले त्याचा. मला मस्ती करत होता. मी मस्ती करत होते सगळं. तर पाण्याचा नंबर बी आला आहे. तर सगळं काम करून घेऊ पहिलं. निवांत बसून जरा सुट्ट्या घेतल्या रे. एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्या क्लासच्या कारण की मला माहिती आहे आलं माझी तब्येत डाऊन का. आता माहिती आहे तिथं सकाळी गेलो की संध्याकाळी जायचो घरी 5 आणि 7-8 वाजायचं बघायचं ना. आणि दिवसभर काय खायला नाही काय नाही. त्यांनी तब्येत डाऊनच झाली. द्यायची तिला वडापाव एक दिवस दिलेला, दुसऱ्या दिवशी एक दिवस वडापाव दिला, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी भात ठेवलेला. मला काय टाईमच भेटला नाही खायला. फ्रूटीच पीत होती आणि आधीच मला बरं वाटत नव्हतं. माझ्या गोळ्या बी संपल्या गावाला गेल्यावर. आता बघू जाते दवाखान्यात गोळ्या वगैरे घेते म्हणजे बरं वाटेल. माझं फक्त पाय दुखते ते, दुसरं काय नाही दुखत आहे. पाय आणि हातपाय गळाटल्या का झाले ते प्रवासानं नेणे. चला उठते मग बोलू आपण तिकडचं सगळं बोलूया. कपडे भांडी झाली सगळी. अजून चिव काही शाळेत नाही आले नाही. 1 वाजायला आले. तर डाळ भात लावला आहे. म्हणलं बेसनची पोळी बनवावी. अजून चिव दिदी गेली या बेसन आणायला गेईल. आता बघा या सर्वांनी जेवायला भात बनवला आणि पोळी बनवली बेसनाची. तर जेवते आता. अजून झोप बरं वाटेल तरी. मी कंटाळले प्रवासानं. थोडा वेळ आडवे बोलूया. बघा आता झोपलेली थोडा वेळ. तर आता दीदीनं चाय बनवलाय आणि ठोस आणली खायला. कसा बसला तर ना मोबाईलमध्ये आहे ना एवढे व्हिडिओ झाल्यात ना तर शूट करते ना ती बी शूट व्हायना म्हणून वैतागून मग दुपारी झोपली. तर काय सांगायचं होतं, थोडं बोलायचं होतं किती मज्जा आली काय झालं केलं तिथं. तर उगाच काळी मेहंदी लावली. सगळ्यांची ना केस किती भारी होती माहिती का. आणि मी काळा लावून गेली आणि मला काय आवडला नव्हता मेकअप तिथे. जाऊ दे आता केलं या. आपण काय बोलू शकतोय का. कशी दिसते कमेंटमध्ये सांगा तिथं. आणि मला तर काही लय आवडला नव्हता कारण की दुसऱ्यांदा झालेला माझा मेकअप. त्यामुळं चाय पिऊया मग बोलूया आपण. निवांत बसून बोलूया. सांगते काय काय घडलं काय नाही. वाटणीला बरोबर येते. चल चाल हा ना आता दिलंय ना तुला. माझा फेवरेट सिरियल मायरी. मायरी नाही मायरा. मायरी नाव आहे. पाकिस्तान ड्रामा आहे. दिलंय नाही का ना. आता बरं वाटायला लागले. आज पावडर तर लावली नाही. 2 दिवस झाले टिकली नाही का पावडर नाही काय बी नाही लावलेलं. तर यास मी ना काही करतच नाही. तसं म्हणायला गेलं तर फेशियल वगैरे काहीच केलं नाही आहे मी. फक्त काय केलेलं ॲपल लिप्स आणि ॲब्रो केलेलं आणि वॅक्स नाही तेही केलेलं. ते आत्ता बरं दिसायला लागलं आहे ना. लवकर केलं असतं बरं झालं असतं ना. चेहरा वेगळा दिसत होता त्या दिवशी मग माझा. आता वेगळा दिसायला लागला. ॲब्रो करू परत. ॲब्रोज काढून टाक. हाय का तुझं जेवढे तरी. तर त्यात काय झालं माहिती आहे का. माझी तब्येत खराब होती ना त्यामुळे मी काय केलंच नव्हतं. तुम्हाला सांगते सगळ्या तरी एवढ्या छान आलेल्या ना तर मला वाटलं बी नव्हतं. आणि मी कधी माझा तर पहिल्यांदाच अनुभव आहे त्यामुळे मला काय एवढं माहिती बी नव्हतं की कसं जायचं काय करायचं स्ट्रेटनिंग करायचं. आता तुम्ही बघितलं कसल्या परिस्थितीत मी गेली मलाच माहिती. कारण की मी काही सांगूच शकत नाही कारण की माझ्या घरात तर नाही होय लावलेलं
तुम्हाला माहिती आहे मिस्टर लोक लवकर लावतात नाही लावतात. जास्तवर माझे मिस्टर मला ओरडत होते, पैसे एवढं घालवते. पण मी ठरवलेलं मनाशी की मी जाणारच आहे म्हणजे जाणार आहे. त्यामुळं मी गेली. नाही केलं स्ट्रेटनिंग, नाही केलं फेशियल ब्लीच, काही बी नाही केलं. फक्त केलं 400 रुपयात वॅक्स वगैरे एवढंच केलं आहे का नाही गं. नाही पैसे घालवलं बी नाही स्वतःसाठी. मी काय तर सुंदर दिसू अगर नको दिसू त्याचं काय नाही. मन सुंदर असलं ना तर आपला चेहरा आपोआप सुंदर दिसतो. बरोबर आहे ना. मेकअप त्यांनी नव्हता व्यवस्थित केला ना. मला तर नव्हताच आवडलेला. पण ती म्हणतात ना नाईलाज होता, कुणाकडून करून घेणार परत म्हणून केलेला. तर परत असा कुठं भाग घेतला ना तर व्यवस्थित अजून म्हणजे आता प्रयत्नच करायचा, पुढं जायचं. आता मागं जायचं नाही आहे पैसा माझ्याकडे मला माहिती. पण आता कमवायचं स्वतःसाठी आणि स्वतःसाठी करायचं आता ठरवले. तर माघारी नाही घेणार कसल्या गोष्टीमध्ये. कारण की तिथं गेल्यावर भरपूर मैत्रिणी झाल्या. मैत्रिणीनं नंबर दिले, ती कुठे कुठं होत्या शो तिथले. म्हणले आम्ही सांगू नंबर वगैरे घेऊन गेल्यात माझे. तर करणार एक जण शॉर्ट फिल्मवाली भेटलेली, तिनं पण म्हणली तुम्हाला घेईल. त्याला लाईफमध्ये काहीतरी करायचं आता, माघारी नाही आहे ना गं. लय मज्जा आली तिथं माहिती आहे का. कारण की शूट करायचं मला काय भेटलं नाही. माझ्या हातात मोबाईल नव्हता. या माझ्या चिवनं काय शूट केलं आणि मेन म्हणजे माझं शूटच केलं नाही घेताना. तवर चार्जिंग संपून बसल्या दोघी, माझ्या आई आणि शूट केलं तर कोणाचं केलं, दुसऱ्याचंच केलं. काढले माझे फोटो दुसऱ्या मैत्रिणींना. तिथे फोटो बी काढले ते आमचे. बाहेर बी नाही काढले, व्हिडिओ काढले नाही. व्हिडिओ बी काढलेत त्यांनी पण एवढं माहिती नाही आम्हाला. फोटो काढले ती आतमध्ये काढले ती वन पीसवर बी आणि घागऱ्यावर बी काढले ती. ते अजून पाठवले नाही ती माझ्याकडे. मग ते पाठवले ना मग ते बी व्हिडिओ पाठवून देईन. मग मस्त काढलेत फोटो बी. तर चला आता एक व्हिडिओ बनवते आणि जरा बरं वाटते झोपल्याने. जेवण बनवायला घेते. भाजी वगैरे कापायला लागली आहे. तर जेवण घेते करून. चिवला अभ्यास. दीदी गेली वॉशरूमला, आली बी. नाम लिया शैतान का शैतान हाजीर. तर चला उठूया स्वयंपाक आता. भाकरी वगैरे झाली, कालवण बी झाली, भाजी बी झाली. आता दोघींना जेवायला वाढते. मस्ती चालली बघा दीदीची. दहावीच्या पेपरचं आहे का काय टेन्शन तिला. मीच म्हणते टेन्शन नको घेऊ पेपरला, जसं जमल तसं कर पेपर. आता बरं वाटतंय जरा. झालं मस्त घर. दोन कुत्री मस्ती करतात. ही बघा बारक. तर बघा दोघींना जेवायला वाढलं या. त्यांचा पप्पा अजून आला नाही. त्यांना फोन करते त्यांच्यासोबत. मी जेव म्हणलं तर जेवून गेलो. हो त्यांना फोन करते आधी. तर बघा या सर्वांनी जेवायला. मला ना भाजी खाऊ वाटते नुसती, कालून काही खाऊ वाटत ना तिखट. तर मग शापू केली आहे डाळ टाकून मस्त पाहिजे. मला असं जेवण आवडतं. चालतं दुधाचा पिक्चर लावलं. मला वाटते भीती. सर्वांनी जेवायला